नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा बेशुद्ध पडल्याने आता सर्वांनी डॉक्टरला बोलवलेलं असतं आणि सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता वल्लरी डॉक्टरला विचारायला लागते की डॉक्टर सगळं ठीक आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी काय तुम्ही सगळेजण टेन्शन घेत आहे. आता दिवाळीमध्ये खूप जागरण झालेत ना आपल्या सगळ्यांची आणि त्यामुळे झोप नाही झाली व्यवस्थित म्हणूनच चक्कर आली आहे, बाकी काही नाही. तेव्हा अजित आता रागाने प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा जरा शांत बसशील का. डॉक्टर आहेत ना, ते तपासतायत ना, सांगतील ते काय झालं आहे काय नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की स्वतःची एकतर काळजी घेता येत नाही आणि डॉक्टरांना पण नीट तपासू देत नाही. आता डॉक्टर अजितकडे एक चिठ्ठी देतात आणि म्हणतात की ताबडतोब या सगळ्या गोळ्या घेऊन या. तेव्हा तेजा लगेचच अजितकडून ती चिठ्ठी घेते आणि बघायला लागते आणि त्या चिठ्ठीत जे काही लिहिलेलं असतं ते बघून तेजा खूप आता शॉक होते. आता तेजाला असं शॉक झालेलं बघून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. तर वल्लरी विचारायला लागते की काय झालं तेजाताई. आता मिठू आणि श्वेतासुद्धा ती चिठ्ठी बघतात आणि त्यासुद्धा खूप शॉक होतात. तेव्हा वल्लरी खूपच घाबरून जाते आणि विचारायला लागते की अहो सांगा ना काय झालं आहे. मात्र या तिघीही काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी त्यांच्या हातातून चिठ्ठी खेचून घेते आणि स्वतः बघायला लागते आणि त्यात जे काही लिहिलेलं असतं ते वाचून वल्लरी खूपच खुश होते. तर त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की कंदी पेढा की रसमलाई. आणि ती डॉक्टरला आता खुणावूनच विचारायला लागते की तेव्हा डॉक्टरसुद्धा आता वल्लरीला खुणावूनच हो म्हणून सांगतात. आता अजित आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि ते या सगळ्यांकडे बघत असतात. आता प्रेरणा विचारायला लागते की कुणी काहीतरी सांगाल का काय झालं आहे मला. सगळे फक्त त्या चिठ्ठीकडे बघतायत पण मला मात्र कोणी काही सांगतच नाही आहे. आणि ती स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी मला आता माझ्या आयुष्यात कुठल्याही संकट नको आहे. आणि ती वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी अगं सांग ना आता. वल्लरी अजितला आता म्हणते की असं काय बघताय तुम्ही, नीट वाचा ना, हे घ्या. असं म्हणून ती अजितलासुद्धा ती चिठ्ठी बघायला देते. आता अजितसुद्धा ती चिठ्ठी बघतो. तेव्हा प्रेरणा अजितला विचारायला लागते की अजित बोल ना पटकन, काय लिहिले त्यात. तेव्हा वल्लरी विचारते की बरं मला सांगा आपण पेढे किंवा बर्फी केव्हा वाटतो. तेव्हा सर्वजण वेगवेगळी उत्तर द्यायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, ॲक्च्युली आता खऱ्या अर्थाने प्रेरणाताईंची परीक्षाच आहे आणि या परीक्षेत अजित भाऊजी तुम्हाला त्यांची साथ द्यायचे. आता वल्लरीने एवढं सांगूनही अजूनही कुणाला काहीच कळालेलं नसतं आणि सगळेजण फक्त आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे असं काय बघताय, तुम्हाला खरंच काहीच नाही समजलं का. अहो प्रेरणाताई आणि अजित भाऊजी यांचा एक गोड प्रवास सुरू होणार आहे, सुंदर पण तितकाच त्रासदायक. तेव्हा अजित म्हणतो की वल्लरी अगं मला आता खूप भीती वाटते, सांग ना. तेव्हा वल्लरी डॉक्टरला म्हणते की डॉक्टर हे जे माझे सगळे हुशार मित्र आहेत ना, त्यांना माझ्या मते आता आपण सगळं स्पष्ट सांगूनच टाकूया, कारण काहीच कळत नाही आहे एकाला पण. डॉक्टर आता प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा मॅडम प्रमोशन झालं आहे आता तुमचं, आई होणार आहात तुम्ही. तेव्हा आता हे ऐकून सगळेच खूप खुश होतात आणि आनंदाने ओरडायला लागतात. आता प्रेरणा आणि अजित तर खूपच इमोशनल झालेले असतात आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर यानंतर अजित आता डॉक्टरांना सोडवायला बाहेर जातो. तर इकडे सगळेजण प्रेरणाचं अभिनंदन करायला लागतात आणि तिला आनंदाने मिठी मारतात. तर यानंतर आपण पाहतो की सगळ्याजणी स्वामीसमोर हात जोडून उभ्या असतात. आता वल्लरी स्वामींना म्हणते की स्वामी तुमची खरंच खूप कृपा झाली प्रेरणाताईंवर. आमच्या प्रेरणाताईंचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, एवढी श्रद्धा आहे, आज तुम्ही ती खरी ठरवलीत. खरंच आमच्या प्रेरणाताईंच्या पाठीशी कायम असेच राहा, तुमची कृपा त्यांच्यावर कायम अशीच असू द्या. तर प्रेरणा म्हणते की स्वामी तुमच्या आशीर्वादामुळे आज केवढा मोठा आनंदाचा दिवस पाहायला मिळतोय, खरंच तुमची कृपा अशीच असू दे. यानंतर आता तेजा प्रेरणाला सोफ्यावरती बसवते आणि म्हणते की आता जे काही करायचं आहे ना ते इथे बसून करायचं आणि आम्ही तुला काहीही काम करू देणार नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते की प्रेरणादी जोपर्यंत आम्ही सांगत नाही ना तोवर तू इथून काही हलायचं नाही, फक्त आराम करायचा. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं मिठू आराम बिराम काय करायला सांगतेस, आत्तापासूनच आराम करायला मी काय आजारी पडली आहे का आणि इतक्यात कसला आला आहे आराम. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई हे असं अशुभ बोलायचं नाही, आजारी वगैरे काय, आराम म्हणजे ताण वगैरे घ्यायचा नाही एवढंच म्हणतायत त्या, त्यामुळे आता आमचं ऐकायचं. तर श्वेता म्हणते की आणि आपण सगळ्यांनी मिळूनसुद्धा तिची काळजी घेतली पाहिजे, तिला छान छान पौष्टिक पदार्थ बनवून घातले पाहिजेत, म्हणजे कसं हेल्दी बाळ होईल ना. तेव्हा प्रेरणा श्वेताला चिडवत म्हणते की पण पौष्टिक पदार्थांच्या रेसिपी येतात का गं श्वेता. तेव्हा सगळेच जण आता हसायला लागतात. तर यानंतर आपण पाहतो की श्वेता आता तेजाला म्हणत असते की मला तर खूप छान वाटतंय, आता प्रेरणाची खूपच काळजी घ्यावी लागेल आपल्याला, मेंटली फिजिकली तुम्ही करा हा सगळं,
म्हणजे मी इथे नसली ना तरी म्हणजे करालच ना तिला छान छान गोष्टी खायला घाला. आणि म्हणते की तुला माहिती आहे का, आपल्या कॉर्नरवर एक गर्भसंस्कार केंद्रसुद्धा चालू केलं आहे एका बाईने, तिच्याकडे नोंदवून टाका तिचं नाव. आता श्वेता खूपच एक्सायटेड झालेली असते आणि ती आनंदाने तेजाला म्हणत असते की मला तर असं वाटतं की तुम्ही कामं वाटून घ्या, म्हणजे बेसिकली तुम्ही सगळं तिचं नीट कराल. मी येईपर्यंत तेव्हा तेजा मात्र श्वेताकडे शांतपणे बघत असते. आणि आता ती तिला म्हणते की श्वेता, तू खूप खुश असलीस ना अशी, की किती छान दिसते ना, माहिती आहे का तुला. तेव्हा श्वेता म्हणते की हे काय मध्येच काय झालं. तेव्हा तेजा श्वेताचा हात हातात घेते आणि तिला म्हणते की श्वेता सॉरी. तेव्हा श्वेता म्हणते की कशासाठी सॉरी. यावर तेजा म्हणते की या कैलास प्रकरणामध्ये मी जरा जास्तच रिॲक्ट केलं ना. हे बघ, या सगळ्यात मला तुझी खूप काळजी वाटते श्वेता, आणि मी खूपच पॉझिटिव्ह झाले ना तुला घेऊन. पण त्या सगळ्यात मी विसरून गेले की कैलासाने तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार फक्त तुझा आहे आणि कैलासलाच आहे. तुमचं आयुष्य आहे, मी काही नाही बोलू शकत, त्यामुळे खरंच सॉरी. तेव्हा श्वेता म्हणते की वेडी आहेस का गं तू माझ्या काळजीपोटी हे सगळं बोललीस. हे न कळण्या इतकी मूर्ख नाही आहे मी. मला माहिती आहे की तू काय विचार करत होतीस. उलट मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण सगळ्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्यासाठी स्टँड घेत होतीस. आणि म्हणते की मला तुझा खूप अभिमान वाटतो गं. नेहमी तू तुझ्या मतांवर ठाम असते, नेहमी माझ्या पाठीशी उभी राहतेस. आता तेजा श्वेताला म्हणते की श्वेता, तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का मी. तेव्हा श्वेता म्हणते की विचार ना, राग का येईल. यावर आता तेजा म्हणते की म्हणजे तुझ्यामध्ये आणि कैलासमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, त्याने त्रास दिला तुला, अक्षरशः टॉर्चर केलं आहे मेंटली फिजिकली, आणि एवढं सगळं असूनसुद्धा तू त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, तो हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा तू मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कसं काय जमतं गं तुला हे. तेव्हा श्वेता म्हणते की मला कळते तू काय म्हणते ते, पण बायको म्हणून वगैरे सगळं बाजूला राहू दे गं. पण कैलास ज्या कंडिशनमध्ये आहेत त्या कंडिशनमध्ये मी माणूस म्हणून तर त्यांच्याबरोबर असायलाच पाहिजे ना. आणि म्हणते की लग्न संसार याच्याबद्दल मी कसं सांगू तुला, शब्दात नाही सांगता येणार. म्हणजे विचार कर ना, दोन माणसं जी वेगवेगळ्या घरात तर वेगवेगळ्या संस्कारात वाढलीत, वेगवेगळ्या विचारांच्या आहेत, ती एकत्र येतात आणि एकत्र प्रवास सुरू करतात. किती गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत असतील, किती सांभाळून घ्यावं लागत असेल एकमेकांना. आणि ती तेजाला म्हणायला लागते की ऐक ना, परवा काय झालं माहिती आहे का तुला. मी ना काल बागेतून जात होते ना, तर तिथे आजी आणि आजोबा एका बाकावर बसले होते. दोघेही एकमेकाशी काहीच बोलत नव्हते आणि आजी ना सारख्या केसांना हात लावत होत्या, काहीतरी ॲडजस्ट करत होत्या. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मग आजोबांनी काय केलं असेल माहिती आहे, बाजूला जो गजरेवाला होता ना त्याच्याकडून मोगऱ्याचा गजरा विकत घेतला आणि शांतपणे आजींच्या केसात माळला. तेव्हा हे ऐकून तेजा आता खूपच कौतुकाने श्वेताकडे बघायला लागते. तर श्वेता सांगते की दोघेही एकमेकाशी काहीच बोलले नाहीत आणि आजी इतक्या गोड हसल्या ना, आणि म्हणते की मला सांग, हा दिवस बघण्यासाठी दोघांनी एकमेकांना किती वेळा माफ केलं असेल, दोघांनी किती संकटांना एकत्र तोंड दिलं असेल. आपलं प्रेम असेल ना की गुणदोषांसकट आपण माणसांना स्वीकारतो ना. आणि खरं सांगू का, आपला जोडीदार, आपला माणूस आपल्याला पटकन पूर्णपणे कळतच नाही आहे, कधी हळूहळू कळत जातो. आणि तसा हळूहळू कळण्यातच गंमत आहे ना. आणि एक दिवस अचानक सगळं कळलं असं नाही होत ना गं. आणि नाही पटलं म्हणून एकमेकांना सोडून देणारा हा पर्याय हल्ली सोपाच झाला आहे. पण समजून घेणं एकमेकांना किंवा नात्यांना खतपाणी घालून ते फुलवणं मला जास्त गरजेचं वाटतं आहे. आणि म्हणते की आणि एकदम खरं सांगते की कैलास ना पूर्वी असे नव्हते गं, आणि ते जे काही वागले ना ते एकदम चुकीचं वागले, याची जाणीव आता त्यांना आहे ना. त्यांना पश्चाताप होतोय ना, मग मी आता त्यांना माफ करायलाच हवं. मी अशा अवस्थेत त्यांना सोडून नाही जाऊ शकत. त्यांच्या चांगुलपणावर मी विश्वास ठेवायलाच पाहिजे, कारण मुळात नातं तोडण्यापेक्षा नातं जपण्यावर माझा जास्त विश्वास आहे, आणि याला सहजीवन म्हणतात ना. तेव्हा हे सगळं ऐकून आता तेजा श्वेताला म्हणते की बरोबर आहे गं तुझं. तेव्हा श्वेता म्हणते की लांबचं कशाला, घरचंच उदाहरण घे ना. मनोज, वल्लरी, अजित, प्रेरणा, त्यांनी किती संकटांना तोंड दिले आत्तापर्यंत. जर ते वेगळे झाले असते तर आज एवढ्या आनंदात असते का ते. कुठल्याही परिस्थितीत त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला आहे ना. बघ, मलासुद्धा माझ्या कैलासचा हात असाच घट्ट धरून ठेवायचा आहे. तेव्हा तेजा खूपच कौतुकाने श्वेताकडे बघत असते. तेव्हा श्वेता म्हणते की बरं चल, आता बाकीची लिस्टसुद्धा करायची, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा तेजा मात्र इकडे कसला तरी विचारात पडते. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी काहीतरी काम करत असते. तेव्हाच आता डोअरबेल वाजते. तेव्हा वल्लरी जाऊन दरवाजा उघडते तर मनोज आणि इंदुताई आलेल्या असतात. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की अरे सासूबाई तुमच्यासोबत अशा. तेव्हा मनोज सांगतो की अगं भाजी आणायला गेली होती वाटतं, वाटेत गाठ पडली, म्हटलं एकत्र जाऊया.
आता इंदुताई खूपच थकलेल्या असतात आणि त्या म्हणायला लागतात की माझा मह्या आणि पुष्पा होते ना तेव्हा मला कधीच भाजी आणायला जावं लागलं नाही. आणि आता बघा, आता वल्लरी या दोघांनाही मिठाई देत म्हणते की हे घ्या. तेव्हा इंदुताई वल्लरीला विचारायला लागते की आत्ता तर मोठी वकिलीन झालीस ना गं तू, आणि आता अजून कुठली परीक्षा दिलीस? तेव्हा वल्लरी म्हणते की मावशी होण्याची, आणि मी पाससुद्धा झाले. तेव्हा मनोज विचारतो की हे बघ, असं कोड्यात बोलू नकोस, नीट काय ते सांग लवकर. तेव्हा वल्लरी सांगते की अहो मी मावशी झाले, प्रेरणाताईंनी गोड बातमी दिली आहेत आणि त्या आई होणार आहेत. आता हे ऐकून मनोज खूपच खुश होतो आणि म्हणायला लागतो की काय काय सांगतेस काय वल्लू, म्हणजे मी मामा आणि काका एकदमच होणार. आणि ते दोघेही खूपच खुश असतात आणि एकमेकांना मिठाई भरवायला लागतात. तर इकडे इंदुताईंना मात्र हे अजिबात पटलेलं नसतं आणि त्यांचा चेहरा पारच उतरून गेलेला असतो आणि त्या रागातच आता वल्लरी आणि मनोजकडे बघत असतात. तिकडे मनोज आणि वल्लरी खूपच खुश असतात. तेव्हाच इंदुताई रागात हातातली मिठाई जोरात फेकून देतात. तेव्हा मनोज आणि वल्लरी आश्चर्याने इंदुताईंकडे बघायला लागतात आणि इंदुताईंना असं मिठाई फेकलेली बघून मनोज रागाने विचारायला लागतो की अगं आई, हा काय प्रकार आहे? वल्लरीने इतकी चांगली बातमी दिली, तू ते खायचं सोडून तू असं का फेकलंस तो पेढा? तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की हो, दिला मी फेकून तो पेढा, कारण तो माझ्यासाठी पेढा नाही तर विष आहे, विष. अरे हाच पेढा जर वल्लरीने आनंदाची बातमी दिली म्हणून मिळालं असता ना, तर आनंदाने खाल्ला असता मी, आणि असं काय तर 1 किलो पेढे खाल्ले असते मी. पण हिला तर त्या प्रेरणाच्या गरोदर राहण्यातच समाधान मानायचं आहे ना. तेव्हा हे ऐकून मनोज आणि वल्लरी खूपच शॉक होतात आणि इंदुताईंकडे बघायला लागतात. तेव्हा इंदुताई म्हणतात की अगं, त्या प्रेरणाचं तुझ्या नंतर लग्न झालंय ना, तरीसुद्धा तिच्या घरात पाळणा हलतोय. आपलं काय, माझी मोठी सून बिचारी या जगातच राहिली नाही आणि दुसरी सून त्या जेलमध्ये खितपत पडली आहे तुझ्यामुळे, आणि तू तर काही कामाची नाही ना. ती प्रेरणा बघ, घर संसार नवरा सगळं छान सांभाळते, म्हणून देवाने तिला आई बनवले. पण आपलं काय, आपल्याला तर फक्त स्वतःची ओळख सिद्ध करायची आहे, झेंडे काढायचे आहेत ना सगळीकडे वकिलीचे, म्हणूनच ही अशी वांजोटी राहिलीस तू. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. तर मनोजला मात्र खूपच राग येतो आणि तो जोरात इंदुताईंवरती ओरडत म्हणतो की आई, अगं काय बोलतेस तू? प्रसंग काय, तू बोलतेस काय? अगं कधीतरी दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक. तेव्हा इंदुताई म्हणतात की आनंद का मानू मी लोकांच्या आनंदात? मला नाही मानायचं आहे आनंद, मला नको का सुख आजी होण्याचं, पण कोणाला सांगू मी? घरात काही बोलायची सोय नाही, आणि जरा काही बोललं तर ही वल्लरी आणि हिच्या नादाला लागून तू दोघंसुद्धा मला घराच्या बाहेर काढायला टपलेले असतात, म्हणून ना मला काही बोलताही येत नाही, म्हणूनच गप्प बसायची वेळ येते माझ्यावर. आणि म्हणतात की पण एक सांगून ठेवते मी, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मी मानणार नाही, नाही शोधायचा मला दुसऱ्यांच्या आनंदात आनंद. आणि रागातच म्हणतात की माझा जन्म ना नातवाचं तोंड न पाहताच जाणार आहे बहुतेक, आणि तुम्हीसुद्धा मला दुसऱ्यांच्या गोड बातम्या देऊन माझा जीव जाळू नका, असं म्हणून आता त्या रागातच तिथून निघून जातात. वल्लरीला मात्र इकडे खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडत असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की सर्वजण प्रेरणाने जी गुड न्यूज दिलेली असते ते सेलिब्रेट करत असतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की आपल्या सगळ्या मैत्रिणीत आई होण्याचा मान सगळ्यात आधी तुम्ही पटकावला आहे. तर यानंतर आता रात्री आपण पाहतो की तेजा हर्षितला म्हणत असते की मी असं म्हणत होते की आता आपण लग्न करून टाकूया, मी माझ्या आईबाबांना फोन करून लगेच बोलावून घेते, तू सुद्धा तुझ्या आईबाबांना बोलावून घे. तेव्हा आता हे ऐकून हर्षित खूपच टेन्शनमध्ये येतो आणि तेजाकडे बघायला लागतो. तेव्हा तेजा म्हणते की पुढच्या आठवड्यात आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकूया. हर्षित मात्र यावर काहीच उत्तर देत नाही आणि तो फक्त टेन्शनमध्ये येऊन तेजाकडे बघत असतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.